सध्या सगळं उलट चाललंय. म्हणजे जेव्हा जे करायला पाहिजे तेव्हा ते न करता वेगळंच काहीतरी केलं जाते. म्हणजे रात्री झोपायला पाहिजे तेव्हा लोक जागतात आणि जेव्हा दिवसा झोपायला नाही पाहिजे तेव्हा दिवसभर झोपतात. हे असं का होतंय याचं कारण प्रत्येकाचं आपापलं आहे. वेस्टर्न कल्चरचा इन्फ्लुएन्स समजा, म्हणजे मनोरंजनाचा इम्पॉर्टन्स वाढलाय, त्याच्या अगेन्स्ट हेल्दी राहण्याचा इम्पॉर्टन्स कमी झालाय, असं थोडक्यात झालंय. नमस्कार, मी वैद्य स्वाती यादव कल्याणी आयुर्वेद पुणे या चॅनलमध्ये आपलं स्वागत करते. आयुर्वेदानुसार हे पूर्णपणे चुकीचे आहे. रात्री जागरण करणं हे त्रिदोष इम्बॅलन्स करायला कारण आहे. त्रिदोष म्हणजे काय? वात, पित्त, कफ, ज्याच्याने आपलं शरीर बनलंय ते जर व्यवस्थित नाही राहिलं तर सगळेच आजार होणार आहेत आणि त्या सगळ्या आजारांचं कारण हेच असणार आहे. लाईफस्टाईल डिसऑर्डर नावाखाली भरपूर आजार बघायला मिळतात. त्यामध्ये अगदी डायबिटीज म्हणा, हायपरटेन्शन, PCOS, तुमचे जे काही इरेग्युलर पिरियड्सशी रिलेटेड गोष्टी आहेत, याशिवाय डिप्रेशन, एन्झायटी, या सगळ्या गोष्टीला कारण आहे की तुमचं स्लीप सायकल डिस्टर्ब होते. नाईट शिफ्ट करणाऱ्याच्या बाबतीत आपण मान्य करू शकतो की त्यांना रात्री जागरण कंपल्सरी, पण ज्यांना काही काम नाही ते उगीचच का जागतात? ते रात्रभर जागून काय मिळवतात? म्हणजे जर मनोरंजन मिळवत असतील तर ते किती महागात पडतंय मनोरंजन, हे त्यांना माहिती असलं पाहिजे. म्हणजे आयुर्वेदानुसार रात्री 10 ते 2 हा काळ तर कंपल्सरी झोपायला पाहिजे. मग त्यातला 10 ते 12 जो काळ आहे तो कफाचा काळ आहे. म्हणजे तेव्हा तुम्ही जी झोप घ्याल ती तुमच्या शरीराचं पोषण करणार आहे, ती तुमच्या शरीराची झीज भरून काढणार आहे, ती जास्त गाढ झोप असणार आहे आणि ती व्यवस्थित तुम्ही घेतला तर शरीर तुमचं व्यवस्थित राहायला मदत होणार आहे. आणि हे जर नाही झालं तर त्याच्यामुळे मानसिक अस्थिरता येऊ शकते. त्यामुळं कफ कमी होतोय, वात वाढतोय आणि त्याच्यामुळे चंचलता वाढू शकते मनाची. त्यानंतर 12 ते 2चा जो काळ आहे तो पित्त प्रकोपाचा काळ सांगितला. म्हणजे तेव्हा शरीरातलं पित्त जास्त वाढलेलं असतं. तेव्हा जर तुम्ही जागे राहिला तर ऑब्व्हियसली तुमचं पित्त खराब होणार आहे आणि ते प्रमाणात जास्त वाढणार आहे आणि ते जास्त वाढल्याने मग चिडचिड होणं, वारंवार राग येणं, दुसऱ्यावरती तुम्ही शिवीगाळ करू शकताय, तुमचा राग व्यक्त करणं नाही झालं तर तुम्हाला त्याच्यामुळे मग डिप्रेशन, एन्झायटी, आतल्यात कुडण्याच्या गोष्टी होऊ शकतात. हे सगळं नाही होण्यासाठी तुम्ही 12 ते 2 हे कंपल्सरी झोपायला पाहिजे. त्यानंतरचा जो पिरियड आहे 2 ते 4 हा वाताचा काळ आहे. म्हणजे वात म्हणजे तुम्ही हळूहळू ऍक्टिव्ह व्हायला चालू होत आहे दिवसानुसार, पण जेव्हा तुम्ही ऑलरेडी जागा आहे तेव्हा तुमच्या शरीरात वात जास्त प्रमाणात वाढतोय. मग वाताचे जे काही गुण आहेत, म्हणजे समजा वृक्षता वाढते, मग त्वचा वृक्ष होणार, केस कोरडे होणार, डोळे कोरडे होणार, त्वचेवर सुरकुत्त्या पडणार, हे सगळं वात वाढल्याने होणार. दुसरं म्हणजे मानसिक त्याच्याबरोबर पण असते, म्हणजे चंचलता होणार, तुम्हाला एखादं काम करताना एकाग्रता होणार नाही आणि जर झोप न झाल्यामुळे जो दिवसभर थकवा येतोय, पूर्ण अंग दुखतंय, डोकं दुखतंय, या सगळ्या गोष्टी परत वात वाढल्यामुळे होतात. या सगळ्या गोष्टींना टॅकल करण्यासाठी, वाताला बॅलन्स करण्यासाठी 2 ते 4 हे झोपायलाच पाहिजे. थोडक्यात काय, 10 ते 4 ही झोप तुमची व्यवस्थित झाली तर तिन्ही दोषांचा बॅलन्स व्यवस्थित होऊन तुम्ही निरोगी राहताय आणि दीर्घायुष्य होण्याकडे तुमची वाटचाल चांगली होऊ शकते. रात्री जागरणाने अजून एक गोष्ट होती की तुम्ही जागे राहिल्यानंतर आपसुकच जास्त विचार करताय आणि ते ओव्हर थिंकिंगच परत पुढे जाऊन तुम्हाला एन्झायटी, डिप्रेशन यासारख्या गोष्टींना प्रॉन तुम्ही होऊ शकताय. म्हणजे तुम्ही आत्ता जास्त विचार करताय. विचार करणं हे नेसेसरी आहे, पण रात्री जागरण करून तुम्ही जेव्हा विचार कराल तेव्हा त्याच्यामध्ये निगेटिव्हिटीचे जास्त चान्सेस आहेत आणि बऱ्याचदा मग असंच होतंय की रात्री ती जी चिंता वाढते ती परत रक्त दूषित करायला कारणीभूत होते. म्हणून रात्री जागरणामुळे चिंता तर वाढतेच, शिवाय एन्झायटी, डिप्रेशन हे पण होणार. रात्रीच्या जागरणाने अजून एक तोटा होतोय, म्हणजे नाईट क्रेविंग ज्याला म्हणतात. सध्या रात्री जागरण केल्यामुळे भूक लागते, मग तेव्हा आपसुकच चुकीच्या गोष्टी खाल्ल्या जातात. म्हणजे जास्त लोक काय खातात तर आईस्क्रीम खातात, कोल्ड्रिंक्स पितात, चॉकलेट्स खातात, ड्रायफ्रुट्स खाऊ शकतात किंवा जे काय तुम्ही फरसाणा वगैरे खाताय, मग हे सगळ्या गोष्टी खाल्ल्याने परत ते अपत्यच आहे. म्हणजे त्याच्याने अजून शरीरामध्ये ऍसिडिटी वाढणार, पित्ताचे आजार होणार, त्यामुळे वजन वाढू शकते, त्यामुळे डोकं दुखण्याचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे रक्त दूषित होते, त्यामुळे स्किन खराब होऊ शकते, दात किडू शकतात, पोटात जंतू होऊ शकतात, अपचनाचा त्रास होऊ शकतोय आणि ह्या सगळ्याच्या मुळाशी परत झोप वेळेवर न घेणे आणि अपत्य करणे, ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे. म्हणून रात्री झोपण्याचा अतिशय इम्पॉर्टन्स. काही लोकांचा असा गैरसमज आहे की मी रात्री जागरण केलं तरी मी दिवसा झोपून ती झोप कॉम्पन्सेट करू शकतो, पण तसं नाही. रात्रीची झोप आणि दिवसाची झोप या दोन्हीमध्ये फरक आहे. ज्याप्रमाणे रात्री जागरण करणं चुकीचं आहे, त्याचप्रमाणे दिवसा जास्त प्रमाणात झोपणं हे सुद्धा चुकीचं आहे. फक्त उन्हाळ्यात तुम्ही दिवसा झोपू शकताय, ते पण अर्धा तास मॅक्सिमम. आणि जे वामकुक्षी सांगितले ते 10 ते 15 मिनिटं फक्त
झोपण्यास सांगितलं. म्हणजे दिवसभर तुम्ही 3-4 तास पांघरून घेऊन झोपत असाल तर ते अजून तुम्हाला त्रासदायक होणार आहे. म्हणजे रात्री जागल्याने वात पित्त कफाचा इम्बॅलन्स होतोय, तसं दिवसा झोपल्याने कफ बिघडतोय आणि हे सगळं परत इतर आजारांना कारणीभूत होण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. ज्यांना खरंच रात्री झोप येत नाही त्यांनी झोप येण्यासाठी काय करायला पाहिजे, तर आयुर्वेदानुसार तुम्ही लवकर जेवण करा. तुमच्या आहारामध्ये दूध तुपाचं प्रमाण व्यवस्थित असू दे. शिवाय तुम्ही तळपायाला तेल लावू शकताय रात्री झोप येण्यासाठी चांगली. कानात तेल घालू शकताय, माथ्यावर तेल लावू शकताय. याशिवाय तुम्ही जे काही मोबाईल वगैरे ह्या गोष्टींचे रेज आहेत त्यांच्यापासून डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून झोपेच्या अगोदर 1 तासभर त्याच्यापासून लांब राहू शकता. शिवाय खरंच तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल इतर शरीराशी रिलेटेड तर तुम्ही वैद्याला भेटून त्यांच्याकडून आयुर्वेदातली चांगली औषधं घेऊ शकताय, ज्याच्याने तुम्हाला चांगली झोप लागेल. 3 उपस्तंभ म्हणजे त्याच्यावरती तुमची हेल्थ डिपेंड आहे. त्याच्यामध्ये आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य आहे. त्यामुळे झोपेचा अतिशय इम्पॉर्टन्स आहे. आहाराला भरपूर इम्पॉर्टन्स दिला जातोय पण झोपेला निग्लेक्ट केलं जाते. तर तसं नाही व्हायला पाहिजे. योग्य काळी घेतलेली योग्य प्रमाणातली झोप तुम्हाला नेहमी निरोगी ठेवण्यासाठी मदत करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. यानंतरचा व्हिडिओ आपण मेंटल हेल्थ वरती करणार आहोत. तो व्हिडिओ घेऊन येईपर्यंत धन्यवाद.